विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जनरलचा पिरियड आहे. मागच्या पिरियडला आपण वाढत्या लोकसंख्येची कारणं कोणती याचा विचार केला होता आणि त्यामध्ये आपण जन्मदरात वाढ होण्याची कारणे आणि मृत्यूदरात घट होण्याची कारणे यांचा सविस्तर विचार केला होता. आजच्या आपल्या ह्या पिरियडला आपल्याला उच्च लोकसंख्येची समस्या हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. तर भारतामध्ये उच्च लोकसंख्या आहे. जागतिक स्तरावरती भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत द्वितीय क्रमांक आहे. चीनचा प्रथम क्रमांक तर भारताचा द्वितीय क्रमांक आहे. तर भारतात उच्च लोकसंख्येची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर आता उच्च लोकसंख्या म्हणजे काय याचा प्रथम विचार करूया. तर उच्च लोकसंख्या म्हणजे पर्याप्ततेपेक्षा किंवा मर्यादेपेक्षा जास्त असणारी लोकसंख्या. तर भारताचे क्षेत्रफळ विचारात घेतल्यास भारताची लोकसंख्या ही पर्याप्ततेपेक्षा जास्त आहे, उच्च आहे आणि त्यामुळे भारताची लोकसंख्या उच्च लोकसंख्या आहे असे म्हटले जाते. आणि उच्च लोकसंख्या असलेल्या देशामध्ये अनेक समस्यांची निर्मितीही होत असते. अशा देशाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि अशा अनेक समस्या भारताला सुद्धा सोडवाव्या लागत आहे. या समस्यांना भारत सामोरं जात आहे. तर त्या समस्या कोणत्या आहेत यांचा विचार आता आपल्याला करावयाचा आहे की भारतात उच्च लोकसंख्येमुळे कोणकोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहे याचा विचार आता आपण करूया. त्यासाठी काही मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. तर भारतात उच्च लोकसंख्या असल्यामुळे ज्या काही प्रमुख समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांचा विचार आता आपण करूया. तर क्रमाक्रमाने आपण एक एक समस्या बघणार आहोत. त्यातील पहिली समस्या आहे दारिद्र्य. तर ज्या देशाची लोकसंख्या उच्च असते, मर्यादेपेक्षा जास्त असते, पर्याप्ततेपेक्षा जास्त असते, अशा देशात दारिद्र्याचा प्रश्न हा फार मोठा असतो. तर दारिद्र्याची व्याख्या करत असताना असे म्हटले जाते की भारताचे उष्ण हवामान लक्षात घेता ज्या व्यक्तीला आपल्या आहारातून 2250 कॅलरीज मिळत नाही अशी व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे असे म्हटले जाते. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या उत्पन्नातून तिला 2250 कॅलरीज मिळेल असा आहार घेता येत नाही अशी व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे असे म्हटले जाते. तर भारतामध्ये दारिद्र्याचे प्रमाण साधारणपणे 28% इतके आहे. याचा अर्थ 28% जनता ही दारिद्र्य रेषेखालील जीवनही जगत आहे. आणि जेवढी देशाची लोकसंख्या जास्त तेवढे दारिद्र्याचे प्रमाण हे जास्त असते. तर दारिद्र्य हा अर्थव्यवस्थेला लागणारा फार मोठा शाप असतो. देशाच्या आर्थिक विकासातील फार मोठा अडथळा असतो. कारण दारिद्र्यामुळे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न फार मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य निर्मूलनावर, लोकांच्या कल्याणकारी योजनांवरती खर्च होत असते आणि अशा देशाला विकासात्मक कार्यासाठी खर्च कमी करावा लागतो आणि त्यामुळे हा देश मागे राहत असतो. विकासाच्या बाबतीत देश मागे राहत असतो आणि म्हणूनही विकसनशील देशांची जी वैशिष्ट्य सांगितली जातात त्यात वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, आर्थिक विषमता, राहणीमानाचा निम्न दर्जा ही वैशिष्ट्ये सांगितली जात असतात. तर अशा रीतीने उच्च लोकसंख्येमुळे देशात दारिद्र्याची निर्मिती होत असते. कारण उच्च लोकसंख्या असल्यामुळे त्या देशामध्ये बेरोजगारी जास्त असते, लोकांना रोजगार मिळत नाही, वाढत्या महागाईची स्थिती असते आणि त्यामुळे लोकांचा राहणीमानाचा दर्जा खालावलेला असतो आणि त्यामुळे सुद्धा त्यांना दारिद्र्यात जीवन जगावं लागत असतं. दुसरा मुद्दा आहे उच्च लोकसंख्येच्या समस्येचा दुसरा मुद्दा अन्नधान्य टंचाई. तर ज्या देशाची लोकसंख्या जास्त आहे, उच्च आहे, अशा देशामध्ये अन्नधान्याचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. कारण अन्नधान्याची मागणी जास्त असते आणि त्या मानाने अन्नधान्याचं उत्पादन त्या अर्थव्यवस्थेत होत नाही आणि त्यातल्या त्यात साधारणपणे असा अंदाज असतो की एक वर्ष हंगाम चांगला आला तर दुसऱ्या वर्षी हंगाम कमी येत असतो, शेतीच्या उत्पादनामध्ये घट होते आणि नैसर्गिक परिस्थितीवर शेतीही अवलंबून असते
आणि दिवसेंदिवस जर विचार केला तर औद्योगिकरणामुळे, वाढत्या शहरीकरणामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी होऊन अन्नधान्याचं उत्पादन हे दिवसेंदिवस कमी होत आहे. नैसर्गिक हवामान, जागतिक तापमान यामुळे सुद्धा शेतीच्या उत्पादकतेवर वाईट परिणाम झालेला आहे. शेतीची उत्पादकता घटलेली आहे आणि ज्या देशाची लोकसंख्या उच्च असते अशा देशातील अन्नधान्याची मागणी तर ही जास्त असते, पण त्या मानाने अन्नधान्याचं उत्पादन कमी पडतं आणि त्यामुळे अशा अर्थव्यवस्थेमध्ये, अशा देशामध्ये अन्नधान्याची टंचाई ही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असते. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे अन्नधान्याच्या किमती अशा देशामध्ये वाढत असतात. निकृष्ट प्रतीचं अन्नधान्य जनतेला सेवन करावं लागत असतं आणि अशा रीतीने उच्च लोकसंख्येच्या समस्येमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण होणे ही एक समस्या निर्माण होत असते. उच्च लोकसंख्येमुळे तिसरी समस्या अशी निर्माण होते, ती म्हणजे राहणीमानाचा निम्न दर्जा. तर ज्या देशामध्ये लोकसंख्या ही पर्याप्ततेपेक्षा जास्त असते अशा देशातील लोकांचं राहणीमानसुद्धा निकृष्ट प्रतीचं असतं, कारण अशा देशातील राष्ट्रीय उत्पन्न कमी असतं. राष्ट्रीय उत्पन्न कमी म्हणून त्या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न कमी आणि दरडोई उत्पन्न कमी म्हणून त्या देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जासुद्धा निम्न प्रतीचा असतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या जास्त असल्यामुळे तेथील मूलभूत सोयीसुविधांवर ताण पडत असतो आणि याचा परिणामसुद्धा लोकांच्या राहणीमानावरती होत असतो. अशा रीतीने लोकसंख्या जेवढी जास्त तेवढं लोकांचं राहणीमान हे निकृष्ट प्रतीचं असतं. आपण बघतो की आपल्या भारतामधील लोकसंख्या जास्त असल्यामुळे सर्वदूर आपल्याला गर्दीला तोंड द्यावं लागत असतं. बसमध्ये सुद्धा गर्दी असते, बाजारात गेलो गर्दी, दुकानात गेलो गर्दी, पोस्टात बँकेत गेलो गर्दी आणि त्यामुळे योग्य रीतीने खूप आपली कामं पूर्ण व्हायला त्यामुळे फार वेळ लागत असतो आणि कुठेतरी अप्रत्यक्षरित्या याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, राहणीमानावर होत असतो. चौथा मुद्दा आहे वाढती बेरोजगारी. तर उच्च लोकसंख्येमुळे निर्माण होणारी ही एक महत्त्वाची समस्या आहे आणि अनेक समस्या निर्माण करणारी ही समस्या आहे. अजूनपर्यंत आपण ज्या समस्या पाहिल्या की दारिद्र्य, राहणीमानाचा निम्न दर्जा, या सगळ्या समस्या या वाढत्या बेरोजगारीमुळेच निर्माण झालेल्या आहे आणि वाढती लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, दारिद्र्य या तिन्ही संकल्पना एकमेकांशी संबंधित आहे. प्राध्यापक नर्स तर असे म्हणतात की या तिन्ही समस्या एकमेकांमुळे निर्माण झालेल्या आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाढती बेरोजगारी निर्माण झाली आणि वाढत्या बेरोजगारीमुळे वाढती दारिद्र्याची समस्या ही निर्माण झालेली आहे. तर उच्च लोकसंख्या असलेल्या देशामध्ये काम मागणाऱ्यांची संख्या जास्त असते, पण त्या मानाने कामाच्या संधी मात्र उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे अनेक लोकांना बेरोजगार राहावं लागत असतं. शिक्षण प्रशिक्षण घेऊनसुद्धा मनाजोगं काम त्या लोकांना मिळू शकत नाही आणि बेरोजगार राहावं लागत असतं. आजसुद्धा आपण बघतो आहोत की 10 जागा निघाल्या तर त्यासाठी 100 अर्ज येत असतात आणि 10 जागांपैकी 100 लोकांपैकी फक्त 10 लोकांना काम मिळतं, 10 लोकांना नोकरी मिळते आणि 90 लोकांना घरी जाऊन पुन्हा दुसरीकडे नोकरी शोधावी लागत असते. अशी परिस्थिती ही आपल्या भारतातील आहे आणि लोकसंख्या जेवढी उच्च, पर्याप्ततेपेक्षा जास्त, तेवढी बेरोजगारी ही जास्त असते. तर अशा रीतीने वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीची समस्या निर्माण होते आणि उच्च लोकसंख्या जेवढी जास्त, मर्यादेपेक्षा लोकसंख्या जेवढी जास्त तेवढी बेरोजगारी ही जास्त असते. पाचवा मुद्दा आहे मूलभूत सोयीसुविधांवर ताण पडणे. तर उच्च लोकसंख्येमुळे ज्या आपल्या मूलभूत सोयीसुविधा आहे, बेसिक गरजा आहे, त्या पूर्ण व्हायला खूप अडचणी येत असतात. शिक्षणाच्या सोयी, निवाऱ्याचा प्रश्न, त्याचप्रमाणे आरोग्याचा प्रश्न, या सोयीसुविधांवर फार मोठा ताण ह्या उच्च लोकसंख्येमुळे पडत असतं. निवाऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न असे अनेक प्रश्न उच्च लोकसंख्येमुळे निर्माण होत असतात आणि मूलभूत सोयी ह्या नागरिकांना योग्य प्रकाराने मिळत नाही
आणि याचा परिणाम त्यांच्या राहणीमानाच्या दर्जावर सुद्धा होत असतो. तर वाहतूक दळणवळणाच्या सोयींवर ताण पडणं, वीज पुरवठ्याच्या सोयींवर ताण पडणं, पाणी पुरवठ्याच्या सोयींवर ताण पडणं, त्याचप्रमाणे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणं, प्रदूषणाची समस्या निर्माण होणं, शिक्षण, आरोग्य या सोयीसुविधांवर ताण पडणं म्हणजेच मूलभूत सोयीसुविधांवर ताण पडणं. तर उच्च लोकसंख्येमुळे या गरजांची मागणी करणारा वर्ग हा जास्त असतो आणि त्या मानाने सोयीसुविधा या कमी पडत असतात. शिक्षणाचा जर विचार केला तर वर्तमान काळात शिक्षणाचा विचार केला तर शाळा महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असली तरीसुद्धा आजही अनेक भागापर्यंत शाळा कॉलेज पोहोचलेले नाही आणि त्यामुळे मुलांना लांबवर शिकायला जावं लागतं आहे. घर सोडून भरपूर लांब त्यांना शिकायला जावं लागतं आहे, कारण जवळपास त्यांना शिक्षणाच्या सोयी ह्या उपलब्ध नसल्यामुळे त्यांना लांबवर शिकायला जावं लागतं. वाहतूक दळणवळणाच्या सोयीसुद्धा लोकसंख्येच्या मानाने पुरेशा नाहीत आणि याचा अनुभव अपडाऊन करणारे मुलं रोज घेत आहेत. आम्हीसुद्धा बघत असतो की मुलं तासनतास तिथे उभे असतात. बसमध्ये मुलांना जागा मिळत नाही, धक्काबुक्की करतात, गाडीत जागा मिळत नाही, बस निघून जाते, परीक्षेची वेळ असते आणि बस गेली, आता काय करावं हा प्रश्न मुलांपुढे असतो. दुसऱ्या बसची त्यांना वाट पाहावी लागत असते. तर अशा रीतीने वाहतूक सुविधासुद्धा आपल्या लोकसंख्येमुळे जास्त असल्यामुळे कमी पडत आहे. तसंच निवाऱ्याचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. शहरी भागामध्ये लोकांना राहण्यासाठी योग्य अशी घरं मिळत नाही, कारण निवारा हा नुसता 4 भिंती आणि वरती छप्पर असलेला निवारा असं त्याला म्हणत नाही, तर तो हवा, उजेड, प्रकाश यांनी युक्त असणं आवश्यक असतं. आणि जर निवाऱ्याच्या सोयी जर योग्य नसतील तर याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असतो आणि त्यामुळे मानवासाठी योग्य निवारा मिळणं आवश्यक असतं. पण शहरामध्ये जर विचार केला तर दाटीवाटीने लोक कसेमसे छोट्या छोट्या 7-8-10 बायच्या खोलीत राहत असतात आणि तेथील जागासुद्धा बरोबर नसते. हवा, उजेड, प्रकाश यांनी युक्त हे निवारा नसतो आणि याचा परिणाम हा त्या लोकांच्या आरोग्यावर होत असतो. तर अशा रीतीने निवाऱ्याचा प्रश्नसुद्धा उच्च लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणावर होत असतो. लोकांना योग्य घरे मिळत नाही, घराचे भाडेसुद्धा जास्त आकारूनसुद्धा योग्य घरं ही रहिवासासाठी मिळत नाही. विजेच्या सोयींवर ताण पडतो, वीज पुरत नाही, विजेची मागणी वाढत आहे, त्या मानाने विजेचा पुरवठा कमी पडत आहे आणि त्यामुळे शेवटी लोड शेडिंगचा मार्ग अवलंबावा लागतो आणि आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात किंवा इतर दिवसात या लोड शेडिंगचा त्रास हा फार मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो. केवळ उच्च लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढत आहे, पण त्या मानाने वीज आपल्याला कमी पडत आहे आणि म्हणूनसुद्धा लोड शेडिंगचा मार्ग हा अवलंबला जात आहे, म्हणजे पुरेशी वीजसुद्धा आपल्याला मिळत नाही आहे. तसंच पाणी पुरवठ्याच्या सोयींवरसुद्धा मोठ्या प्रमाणावर उच्च लोकसंख्येमुळे ताण पडत आहे. अनेक गावांमध्ये अशी स्थिती आहे की तिथे 8-8 दिवस पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. पिण्याचं पाणी शुद्ध मिळत नाही, पाणी विकत घ्यावं लागतं. तर अशी परिस्थितीसुद्धा झालेली आहे की ग्रामपंचायतीने लोकांना पिण्याचं पाणी पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे की तुम्ही टोकन टाका आणि पाण्याची कॅन भरून न्या. अशी स्कीमसुद्धा काही ग्रामपंचायतींनी सुरू केली आहे. तर अशा रीतीने शुद्ध पाणी मिळत नाही, पाणी पुरवठा हा वेळेवर योग्य होत नाही, म्हणजेच उच्च लोकसंख्येमुळे सुद्धा पाणी पुरवठ्याच्या सोयींवर सुद्धा ताण पडत आहे, वाहतूक दळणवळणाच्या सोयींवर ताण पडत आहे, वीज पुरवठ्याच्या सोयींवर ताण पडत आहे, निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा पुढचा प्रश्न म्हणजे प्रदूषणाचा प्रश्न. तर उच्च लोकसंख्येमुळे प्रदूषणही हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. शहरीकरण झालेलं आहे. कामानिमित्ताने किंवा शहरी भागातील आकर्षणामुळे लोक शहरी भागात जाऊन राहू लागलेले आहे आणि तेथील मूलभूत सोयीसुविधांवर ताण पडून प्रदूषण हे निर्माण झालेलं आहे आणि या प्रदूषणाचा ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होत आहे, वायू प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि या प्रदूषणाचा त्रास हा नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर जेवढी लोकसंख्या कमी तेवढं वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असतं आणि लोकसंख्या जेवढी जास्त
तेवढं वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य नसतं. आज आपण पाहतोय की जे मोठी शहरं आहे त्या शहरामध्ये लोक दाटीवाटीने राहतात, दाटीवाटीने गर्दी करतात आणि म्हणून तिथे कोरोनाचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्या मानाने लहान गावांमध्ये हा तेवढा प्रश्न बिकट नाही आहे, कारण तिथे तेवढी गर्दी नसते. तर अशा रीतीने ह्या गर्दीच्या परिस्थितीमुळे सुद्धा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. 6वी समस्या आहे निवाऱ्याची समस्या. याचा विचार आपण मूलभूत सोयींवर थोड्याफार प्रमाणात केलेलाच आहे की लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत जाते त्या प्रमाणात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. पर्याप्ततेपेक्षा लोकसंख्या वाढल्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न हा निर्माण होतो. कारण आपल्या देशातील क्षेत्रफळ विचारात घेता आपल्या देशातील लोकसंख्या ही फार जास्त आहे आणि त्यामुळे लोकांना रहिवासासाठी पुरेशी घरं उपलब्ध होत नाही आणि त्यातून मग अपार्टमेंट सिस्टीम आलेली आहे. पण वर्तमान काळाचा विचार केला तर अपार्टमेंटचं आयुष्य हे फारसं नसतं आणि त्यामुळे ते अपार्टमेंट बांधण्यासाठी जेवढा खर्च केला जातो तेवढा तो त्या एक 15-20 वर्षामध्ये वाया जातो. तर निवाऱ्याचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणावर उच्च लोकसंख्येमुळे शहरी भागामध्ये निर्माण झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शहरी भागाचा विस्तार त्यामुळे झालेला आहे उच्च लोकसंख्येमुळे आणि त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र हे कमी होत आहे. त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर सुद्धा होत आहे. तर उच्च लोकसंख्येमुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर त्यांचा निवारा हा उत्कृष्ट असणं गरजेचं असतं. पण निवाराच जर योग्य नसेल तर त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असतो. तर उच्च लोकसंख्येमुळे लोकांना योग्य निवारा मिळत नाही आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. उच्च लोकसंख्येची 7वी समस्या आहे वाढती गुंडगिरी. तर उच्च लोकसंख्येमुळे दारिद्र्याचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. कारण उच्च लोकसंख्येमुळे वाढती बेरोजगारी असते, अनेक लोकांना काम मिळत नाही आणि काम न मिळाल्यामुळे उत्पन्न शून्य असल्यामुळे त्यांना दारिद्र्यात जीवन जगावं लागतं आणि हा दारिद्र्य रेषेखालील वर्ग हा अनैतिक मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे खिसे कापणे, पाकीटमार करणे, घरं फोडणे असे कार्यसुद्धा मोठ्या प्रमाणावर चालत असतात. म्हणजेच जेवढी लोकसंख्या जास्त तेवढं देशामध्ये अशांतता जास्त असते, शांततेचं वातावरण नसतं, दारिद्र्याचं प्रमाण जास्त असतं. दारिद्र्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे गुंडगिरीचं प्रमाण जास्त असतं, खून, चोऱ्या, दरोडे यांचं प्रमाण जास्त असतं, लाच घेण्याचं प्रमाण जास्त असतं आणि अशा रीतीने उच्च लोकसंख्येमुळे वाढती गुंडगिरीसुद्धा निर्माण होत असते. आणि त्यातल्या त्यात ह्या अशा परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी सुद्धा शासनाला फार मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असतो. उच्च लोकसंख्येची 8वी समस्या म्हणजे वाढते प्रदूषण. तर लोकसंख्या जेवढी जास्त तेवढं सर्वच प्रकारचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर वाढत असतं आणि त्याचा आरोग्यावरती परिणाम होत असतो. कारण वाढते प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, उच्च लोकसंख्या असेल तेवढी वाहनांची संख्या रस्त्याने वाढत असते. वाहनांच्या संख्येमुळे ध्वनी प्रदूषण वाढतं. त्याचप्रमाणे वाहनांमधून जो धूर वाहतो त्या धुरामुळे सुद्धा लोकांचं आरोग्य खराब होत असतं. प्रदूषणाची समस्या ही निर्माण होत असते. दाटीवाटीने लोक राहत असतात त्याच्यामुळेही प्रदूषण निर्माण होत असतं. त्याचप्रमाणे शहरीकरणामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि जेवढं गर्दीने राहिलं जातं तेवढा आरोग्यावर लोकांचा वाईट परिणाम होत असतं अप्रत्यक्षरित्या. अशा रीतीने लोकांचं आरोग्य खराब होण्यास उच्च लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर जबाबदार असते. आणि उच्च लोकसंख्येचा समस्येचा शेवटचा मुद्दा म्हणजे शहरीकरणाची समस्या. तर उच्च लोकसंख्येमुळे लोकांना काम मिळायला खूप जड जातं, कामाच्या संधी लवकर उपलब्ध होत नाही, काम मागणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि त्या मानाने कामाच्या संधी या कमी प्रमाणावर उपलब्ध होत असतात
आणि म्हणून लोक शहरी भागामध्ये काम मिळवण्यासाठी जात असतात. रोजगार मिळवण्यासाठी किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ते शहरी भागामध्ये जात असतात. कारण ग्रामीण भागाच्या मानाने शहरी भागामध्ये कामाच्या संधी या जास्त प्रमाणावर असतात. तसेच काही लोकांना शहरी भागात राहण्याला आवडत असतं, शहरी भागाकडे ते आकृष्ट होत असतात आणि म्हणून ते तिथे नोकरी व्यवसायासाठी सुद्धा जात असतात. पण त्यातून ते शहरी लोकसंख्येत वाढ करतात आणि याचा परिणाम शहरीकरणामुळे ज्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात, मूलभूत सोयीसुविधांवर ताण पडणे, तेथील आरोग्याचा प्रश्न, तेथील दारिद्र्याचा प्रश्न, तेथील प्रदूषणाचा प्रश्न, तेथील निवाऱ्याचा प्रश्न आणि या सर्व प्रश्नांमध्ये तेथील लोकसंख्या वाढल्यामुळे आणखी प्रश्न निर्माण होत असतात आणि शहरीकरणाच्या समस्येमध्ये आणखी वाढ होत असते. तर अशा रीतीने लोकसंख्या ही जर पर्याप्ततेपेक्षा जास्त असेल तर त्या पर्याप्ततेपेक्षा जास्त असणाऱ्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या ह्या निर्माण होत असतात. देशातील भूभाग लक्षात घेता तेथील लोकसंख्या ही पर्याप्त असणं गरजेचं असतं आणि ती पर्याप्त नसेल, पर्याप्ततेपेक्षा जास्त असेल तर अनेक समस्यांना अर्थव्यवस्थेला तोंड द्यावं लागतं आणि पर्यायाने अशा अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर हा कमी राहत असतो.